नमस्कार, मी ऋषिकरम मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक सी-एस-सी, व्ही-एल-ई बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काहींना हा प्रॉब्लेम आलाय, काहींना आलेला नाही. आता या ठिकाणी काय झालंय बघा, काही सी-एस-सी, व्ही-एल-ई बांधवांची सी-एस-सी आयडी अशा प्रकारे फक्त लोडिंग घेते, ओपन होत नाही. आता त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आलाय, की आपली आयडी ब्लॉक झाली आहे का किंवा बंद झाली आहे का? तर काय करायचंय? हे कशामुळे झालंय? या ठिकाणी सोल्युशन यावरती काय आहे? याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा मित्रांनो, पूर्वी जर का तुम्ही सी-एस-सी आयडी या ठिकाणी काढायला सुरुवात केली असेल, ज्यांची जुनी आयडी आहे, त्यांना माहिती आहे की पूर्वी कसं होतं सी-एस-सी आयडी कशी भेटायची? जसं तुमचं Instagramचं, Facebookचं अकाउंट आपण जसं क्रिएट करतो आणि शेवटला एक अकाउंट आपलं क्रिएट होतं. तसंच पूर्वी एक फॉर्म भरायचा, तुमची सी-एस-सी आयडी क्रिएट होत होती. त्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्झाम वगैरे नव्हती. मग जसं-जसं या ठिकाणी वेळ आला, त्यामध्ये कॉम्पिटिशन आल्या, सर्व्हिसेस वाढल्या. त्यामधून चांगला तुम्हाला इन्कम मिळू लागला. मग या ठिकाणी जास्त लोकं त्याला रजिस्ट्रेशन करू लागले. मग नंतर त्याला एक्झाम आली, पेमेंट आलं. अशा प्रकारची प्रोसेस तयार झाली. आता या ठिकाणी काय झालंय, ज्या मित्रांची जुनी आयडी आहे किंवा ज्यांची आयडी या ठिकाणी चालू नाहीये, त्यावरती काहीही काम करत नाही, त्यांच्या आयडीला अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आलाय, वरती बघू शकता. आता हा नेमका काय आहे? तुमची आयडी ही ओपन होत नाही. आता यासाठी खूप सारी कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाची काही कारणं आपण या ठिकाणी बघूयात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची आयडी बंद झाली नाही. मी समोर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. आता अशा प्रकारे झालंय, तर काय झालंय बघा. आता काय करणार, तुमचे डी-एम तुमच्या जे शॉप असेल, दुकान असेल त्याचं व्हेरिफिकेशन करणार. आता जर पूर्वी बघितलं असेल, तर डायरेक्ट काय करायचे तुम्ही, समजा या ठिकाणी एक्झाम द्यायची, रजिस्ट्रेशन करायचं आणि कुठेही बॅनर वगैरे पाठीमागे लावून द्यायचं. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ के-वाय-सी करायची, तुमची आयडी क्रिएट होत होती. पण आता गव्हर्नमेंटनं काय सांगितलंय, की ज्यांना तुम्ही आयडी वापरण्यासाठी दिली आहे, त्या व्यक्तींचं या ठिकाणी शॉप आहे का चेक करून घ्या. मग डी-एमने काय केलंय, तुमची आयडी या ठिकाणी स्टॉप केलेली. मग त्यासाठी काय करायचं, तुमचे डी-एम या ठिकाणी तुमच्या दुकानाला व्हिजिट करतील, येतील, बघतील तुमच्या दुकानावरती कॉम्प्युटर आहे का किंवा लॅपटॉप आहे का, प्रिंटर आहे का, थंब मशीन आहे का, पाण्याचं जार वगैरे आहे का, बसण्यासाठी लोकांना कस्टमरला सुविधा वगैरे आहेत का, अशी बेसिक माहिती या ठिकाणी तुमची बघितल्या जाईल. तुमच्याकडे लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत का, दुकान आहे का आणि सर्वात महत्त्वाचं पाठीमागे बॅनर वगैरे अशा प्रकारचं जे बॅनर आहे, हे बॅनर प्रिंट करा. यामध्ये तुमची आयडी टाकायची आणि तुमच्या दुकानाला लावून द्यायचं. म्हणजेच काय, तुमचं या ठिकाणी ऑफिशियल या ठिकाणी सेटअप वाटला पाहिजे. पूर्वी काय होतं, कोणी आयडी काढायचं, तुमच्या मोबाईलमध्ये वापरत होते. कुठेही त्यांचं शॉप नव्हतं, दुकानावर नव्हतं, काहीही नव्हतं. मग त्यांचं घरगुतीच काम या ठिकाणी चालायचं. पण गव्हर्नमेंटनं या ठिकाणी जर बघितलं, तर आता काय सांगितलंय, त्यांच्या दुकानाचं व्हेरिफिकेशन करा. आता पूर्वी हे जे व्हेरिफिकेशन आहे, हे फक्त ज्यांच्याकडे महाऑनलाईन आयडी आहे, त्यांना माहिती आहे, की त्यांना व्हेरिफिकेशन अशा प्रकारे होतं. तुमचं या ठिकाणी तहसील मार्फत चेकिंग वगैरे केले जाते. त्याच पद्धतीने आता तुमच्या सी-एस-सीची जे दुकान आहे, त्याचं सुद्धा या ठिकाणी तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि ज्यांचं समजा आयडी या ठिकाणी आताही स्टॉप झालेली आहे, त्यांनी काय करायचं, तुमच्या डी-एमला कॉन्टॅक्ट करायचा आहे. डी-एमला कॉन्टॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं दुकानाचं व्हेरिफिकेशन करून घ्या. व्हेरिफिकेशन केल्यानंतर या ठिकाणी तुमची आयडी सुरळीत चालू होईल. हा झाला तुमचा महत्त्वाचा प्रश्न. नंतर बघा, आता काहींची जे पूर्वीची आयडी होती बघा, त्या आयडीला ज्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर नव्हते, त्यांचे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर केल्यानंतर या ठिकाणी जसं तुम्ही डी-एमशी कॉन्टॅक्ट करता, डी-एम तुम्हाला सांगतील, एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची. म्हणजेच काय, तुमचं दुकान वगैरे, शॉप वगैरे व्यवस्थित तयार करा आणि डी-एम ज्यावेळेस व्हेरिफिकेशनला येतील, तुमच्याकडे प्रिंटर, थंब मशीन, कॉम्प्युटर वगैरे असलं पाहिजे. या बेसिक माहिती तुमच्याकडे वस्तू असल्या पाहिजे. त्यानंतर तुमची आयडी सुरळीत चालू होईल. आता सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न येतो, की हे कशामुळे झाले? मित्रांनो, एकतर तुम्ही तुमच्या आयडीवर काम करत नसाल. पहिली गोष्ट, तुमची आयडी तुम्ही लॉग इन करत नसाल. त्यामध्ये ₹200-300 तुम्हाला ॲड करून ठेवायचे आहेत, म्हणजे तुमची आयडी वगैरे बंद होणार नाही. त्यामधून पॅन कार्ड वगैरे काढू शकता. खूप साऱ्या सर्व्हिसेस आहेत आणि आणखीन सुद्धा सर्व्हिसेस त्यामध्ये ॲड होणार आहेत. म्हणजे बघा, तुम्ही एका प्रकारे शासनाचे एक कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करत असता. शासनाचे जे काम आहे, के-वाय-सीचे कामं असतील किंवा शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रोव्हाईड केलेल्या ज्या सर्व्हिसेस आहेत, त्यांचं तुम्ही एक माध्यम आहात, त्याचं तुम्ही एक पूल आहात. म्हणजे कस्टमर म्हणजे लोकांचा आणि गव्हर्नमेंटचा तुम्ही एक पूल आहात. तुम्ही काय करता, लोकांकडून समजा डॉक्युमेंट्स वगैरे घेता, तुमचे त्यांचा फॉर्म भरून देता आणि गव्हर्नमेंटकडे प्रोव्हाईड करता. भलेही गव्हर्नमेंट तुम्हाला ₹10-20 फॉर्मनं पैसे देतं, पण यामधला जो दुवा म्हणून किंवा पूल म्हणून जो गणला जातो, तो तुम्ही असता आणि हे करायचं कारण म्हणजे आणखीन खूप साऱ्या सर्व्हिसेस यामध्ये ॲड होतील.
त्यामुळे तुम्हाला तुमच्या शॉपचं दुकानाचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. डी-एम-सी कॉन्टॅक्ट करायचा आहे. काय जी डॉक्युमेंटची त्रुटी आली असेल किंवा काही झालं असेल, ती सुद्धा क्लिअर करून घ्यायची आणि तुमच्या कडून तुमची आयडी सुरळीत चालू करून घ्यायची. तुमची आयडी बंद वगैरे झालेली नाही. शॉप नसेल तर शॉप टाका या ठिकाणी किंवा या ठिकाणी दुसऱ्याचं सुद्धा तोपर्यंत शॉप वगैरे काहीतरी करून तुम्हाला तुमचं शॉप हे दाखवणे. एवढी प्रोसेस केल्यानंतर तुमची आयडी क्लिअर होऊन जाईल. या ठिकाणी हा प्रश्न तुमचा या ठिकाणी सॉल्व्ह झाला असेल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.